कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर आज दमदार पावसाची हजेरी. मुंबई आणि उपनगरातही पावसाची हजेरी. डोंबिवलीत मुसळधार पावसाची हजेरी. काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस. पावसामुळे पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील छताला गळती. प्लॅटफॉर्ममध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सलग 3 दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिमझिम सुरू. सकाळपासून पावसाची उसंत. सकाळपासूनच नागपूरमध्ये ढगाळ वातावरण. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा आज अंदाज. बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता. मुंबईत गेल्या महिन्याभरात 900हून अधिक झाडं पडल्याची घटना तर 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्या. पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. भांडूप पश्चिमेतील विलेज रोड जवळील घटना. फुटपाथ खचल्यानं 2 दुचाकी खाली पडल्या. दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटातील रेल्वेची 3री मार्गिका अद्यापही बंद. 3ऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच. 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द. केडीएमसीचा 100% नालेसफाईचा दावा. मुसळधार पावसामुळे फोल्टरला. कल्याणमधील गोविंदवाडी नाला प्लास्टिक कचरा आणि जलपर्णीमुळे गुदमरला. नाल्यातील कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला. पाणी तुंबण्याचा धोका. मुंबईकरांची चिंता वाढली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. पावसाचा जोर ओसरल्यानं 5 दिवसात पाणीसाठ्यात फक्त 0.87% वाढ. धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 50.77%. तलाव पूर्ण भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 53.24% पाणीसाठा. दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता कमी झाल्याची चित्र. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या कोरनिनको धरण भरल्यानं मानवनिर्मित धबधबा प्रवाहित. धरणाच्या सांडव्यावरून टप्प्याटप्प्यानं कोसळणाऱ्या धबधब्याचं मनोहर दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. कोकणात सुरू असलेल्या पावसानं धबधबे प्रवाहित. शेकडो फुटांवरून कोसळणारा निवळीचा धबधबा पर्यटकांना करतोय आकर्षित. निवळी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरात मान्सून सक्रिय होताच वसुंधरा फॉलसह अनेक धबधबे प्रवाहित. 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी.